बुमराहची चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार, हर्षित राणाची संधी. बुमराहच्या दुखापतीमुळे भारतीय संघावर मोठा धक्का. चॅम्पियन्स ट्रॉफी, बुमराहच्या जागी हर्षित राणाची निवड. हर्षित राणा करणार पदार्पण, बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर. भारताच्या गोलंदाजीचा कणा मोडला, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर. क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही आठवड्यांपासून ज्याची भीती होती तेच घडलं आहे. भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आधी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज, यॉर्कर किंग अशी बिरुदावली मिरवणारा जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. बुमराह स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तसेच बुमराहच्या जागी कोणाला संधी देण्यात आली आहे याबाबतही बीसीसीआयने सांगितले आहे. टीम इंडिया काही महिन्यांपूर्वी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. बुमराहला या मालिकेतील 5व्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाठीला दुखापत झाली. बुमराहला या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर बुमराहवर आवश्यक ते उपचार करण्यात आले, तसेच चाचणीही करण्यात आली. बुमराह त्यानंतर परतला, मात्र त्याला दुखापतीमुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नव्हती. टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर बुमराहच्या दुखापतीची अपडेट घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी बुमराहचे रिपोर्ट काढण्यात आले. त्यानुसार मंगळवारी 11 फेब्रुवारीला बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार की नाही हे निश्चित होणार होतं. बुमराह फिट झालेला असावा, तो चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळावा अशी अनेक क्रिकेट चाहते प्रार्थना करत होते. मात्र शेवटी बुमराहला दुखापतीमुळे खेळता येणार नाही असं बीसीसीआयने 11 फेब्रुवारीला रात्री 11:27 जाहीर केलं. दरम्यान जसप्रीत बुमराह याच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात हर्षित राणा या युवा गोलंदाजाचा समावेश करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. हर्षित राणा याची इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहचा बॅकअप म्हणूनही समावेश करण्यात आलाय. बुमराह इंग्लंड विरुद्ध पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही असं निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी आधी स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर बुमराह संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला, त्यामुळे हर्षितला पदार्पणाची संधी मिळाली. बुमराह बाहेर झाल्याने त्याच्या जागी शार्दुल ठाकूर किंवा मोहम्मद सिराज या दोघांपैकी एकाला संधी मिळेल अशी आशा होती. मात्र मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या जवळचा असल्याने हर्षितला संधी मिळाली असंही नेटकरी सोशल मीडियावर म्हणत आहेत.